आपण मात्र सुरुवात करू. हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर. हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रार्थना करू. प्रभू तुझ्या आभारी आहेत कारण प्रभू तू आशीर्वाद देणारा आणि सहाय्य करणारा परमेश्वर आहेस. तुझी कृपा तुझी दया प्रभू आमच्या सनातन आहे आणि त्याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या आभारी आहेत कारण प्रभू तू आम्हाला पुढे घेऊन जाणारा परमेश्वर तू आहेस. आजची भक्ती आम्ही तुझ्याकडे समर्पित करत आहे. आज आगमन समयाचा पहिला रविवार आणि प्रभू आजची भक्ती आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. या भक्तीला चालण्याने मालवतो तुझी स्तुती तुझी महिमा व तुझी आराधना आमच्या जीवनात करू. ज्यांनी सर्व प्रिय येण्याच्या मार्गाला आहे त्या प्रत्येकाने देखील तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येक येण्यासाठी तुझी कृपा त्यातून पुरव आणि प्रत्येकांना आशीर्वादित कर. ही प्रार्थना शिक्षणात केली म्हणतोय. आमेन.
यावेळेस आपण पहिली मेणबत्ती पेटवणार आहोत आणि मेणबत्ती पेटून झाल्यानंतर आपण स्तोत्रसहिता वाचणार आहोत. स्तोत्रसहिता 122 आणि त्यानंतर आपला विश्वास देखील जाहीर करणार आहोत. आणि म्हणून आपण आपल्या जागेवर उभा राहू आणि पहिली मेणबत्ती पेटवणार आहोत. मी विनंती करतो की अविदादाने आपल्या सर्वांसाठी जोरात वचन वाचतील. योहान 8:12. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहू. अविदादा योहान 8:12 वाचले. नंतर मग आपण स्तोत्र 122 वाचणार आहोत. आपण वाचूया योहान अध्याय 8 वचन 12. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभ होऊन म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे तो जगाचा प्रकाश आहे आणि म्हणून आपण ही पहिले मेणबत्ती पेटवलेली आहे. यावेळेस आपण स्तोत्र संहिता वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 122 आणि नियमाप्रमाणे जर आपण बघितले की सर्व जे आहे ते पाळताना करायचं. फक्त आपण आपल्या मनामध्ये वाचा स्तोत्र 122 आणि नंतर प्रभूचा विश्वास नाही करा आपण म्हणणार आहोत. स्तोत्र संहिता 122. यरूशलेमच्या कुशलासाठी प्रार्थना. दाविदाचे आवाज स्तोत्र. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरी सारखी तू बांधले आहेस. इस्रायलाला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाचे उद्घाटन करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहे. यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती बसो. तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र याच्याकरिता तुमच्यामध्ये शांती बसो, अशी मी प्रार्थना करेन. परमेश्वर आमचा देव याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. यावेळेस आपण आपला विश्वास जाहीर करू आणि प्रश्नाचा विश्वास नाही का आपण म्हणावा. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतप्रधानाच्या वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. आपण सर्वजण खाली बसू. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपले जे विषय 1 डिसेंबर एसए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा स्थापना दिवस आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करू. सर्व जे आपले एसए चर्च, एसए ट्रस्ट जे पदाधिकारी आहेत, शाळा, कॉलेज, प्राचार्य, शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व हॉस्टेलचे प्रियजन, सर्व वॉर्डन्स जे आहेत, सुपरिटेंडंट आहेत, ऑफिस स्टाफ आहेत, पालक आहेत, पंचमंडळ आहेत, अध्यक्ष आहेत, तरुण संघ आहेत, महिला संघ आहेत, संडे स्कूल आहेत, त्याचप्रमाणे
आपले जे सर्व प्रिय डॉक्टर नर्सेस आहेत त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत व इतर जे आपले सर्व प्रियजन जे सेवा करत आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. व जे आजारी आहेत सुलोचनाबाई मार्गे, मनीषा गॅरेसे व श्री विल्यम सोनेरी सर सर्वांसाठी आपण प्रार्थना करू की देवाने त्या सर्वांना आरोग्य द्यावं. या आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही स्तुती महिमा तुझी आराधना करतो कारण तू सहाय्यकर्ता मदतकर्ता परमेश्वर आहेस. तुझी कृपा तुझी दया तू रोज प्रभू तू नव्याने आमच्यावर करतो त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू तुझ्या कृपेने तू आम्हाला पुढे घेऊन जा कारण प्रभू तू आमच्या जीवनामध्ये बसणार आमच्या हृदयामध्ये राहणारा असा परमेश्वर तू महान आहेस. आणि म्हणून प्रभू त्याकडे प्रार्थना करतो 1 डिसेंबरसाठी जो 1 डिसेंबरला प्रभू आम्ही एस इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा स्थापना दिन म्हणून आम्ही साजरा करत असताना प्रभू तुझी कृपा द्या. विशेष आम्ही आभार मानतो की काही लेकरांना त्या ठिकाणी तू घडवलं, काही शिक्षक त्या ठिकाणी राहिले, काही शिक्षकांनी काही लेकरांना आकार दिला. आणि विशेष आभार मानतो ते मिशनरी ज्यांनी या ठिकाणी सेवा केली आणि त्या सेवेचे प्रतिफळ आज आम्हाला ठिकाणी बघायला भेटत आहे. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्या शाळेमध्ये जे सर्व शाळा आहेत, कॉलेजेस आहेत त्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यामध्ये सर्व जे लेकरांना तुझी कृपा देतो प्रत्येकांना सहाय्य तू कर. जे आमचे प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत सर्वांचा मोठा आशीर्वाद दे. त्या ठिकाणी काम करणारे जे क्लर्क आहे, संपूर्ण स्टाफ आहेत प्रत्येकांना सहाय्य कर, प्रत्येकाला मदत कर, प्रत्येकाला तुझी कृपा द्या पोचू दे. जी नवीन नवीन योजना प्रभू ते विद्यार्थ्यांसाठी राबवतात, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन करतात, ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देतात, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी प्रभू तुझी कृपा तुझी दया करू त्यांना सहाय्य कर आणि त्यांच्या जीवनात प्रभू तुझं नाव अधिक पोहोचत होते. प्रार्थना करतो प्रभू हॉस्टेल वॉर्डनसाठी, सुपरिटेंडेंटसाठी प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा द्या असू दे, त्यांना सहाय्य कर, मदत कर, त्यांच्यावर मोठा तुझा आशीर्वाद असू दे आणि त्या प्रत्येक पेजच्या जीवनात प्रभू तुझं नाव अधिक पोहोचत होते. कारण तू महान कार्य करणारा आणि सामान्याने पुढे घेऊन जाणारा असा परमेश्वर तू आहेस. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो की प्रभू मंडळीमध्ये जे सेवा करणार आहेत, जे सर्व पाळक वर्ग आहेत, पंचमंडळ आहेत, मंडळीचे अध्यक्ष आहेत, तरुण संघ आहेत, महिला संघ आहेत प्रभू ह्या सर्वांना तुझा मोठा आशीर्वाद असू दे. प्रभू जी सेवा आध्यात्मिकतेने तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने पुढे घेऊन जात आहेत या सेवेमध्ये प्रभू तू मोठा आशीर्वाद होते आणि त्यांच्या जीवनाला प्रभू तुझं नाव उचलू दे. त्याचप्रमाणे प्रभू ऑफिस स्टाफ आहे त्याच्यावरही तुझा मोठा आशीर्वाद असू दे. जी सेवा ते करतात, जे कष्ट ठिकाणी घेतात प्रभू त्याचं प्रतिफळ देखील त्यांना होते. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो जे आमचे सर्व जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस वर्ग आहेत म्हणजे इतर जे आमचे प्रियजन आहेत जे या ठिकाणी सेवा देत आहेत कोविडच्या या महासंकटामध्ये प्रभू ह्या आमच्या सर्व प्रियजनांची कृपा देत असू दे. प्रत्येकाला संरक्षण कर, प्रत्येकाला तुझी कृपा द्यायला असू दे. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या भारत देशात तुझ्या कृपेने पुढे घेऊन जा. आमचे प्राईम मिनिस्टर आहेत, संपूर्ण त्यांचे कॅबिनेट मेंबर आहेत, जे आमचे सर्व जे पॉलिटिकल लीडर आहेत प्रत्येकाला तुझी कृपा द्या, प्रत्येकाला सहाय्य कर आणि प्रत्येकाच्या जीवनात तुझं नाव अधिक पोहोचवते. प्रत्येक स्टेटला प्रत्येक चीफ मिनिस्टर आहे प्रभू त्यांच्यासोबत सेवा करणार आहे, त्यांच्याबरोबर काम करणार आहे सर्व मंत्रिमंडळ प्रभू तुझ्या हातामध्ये आणि प्रभू जे काही निर्णय घेतील तो प्रत्येक स्टेटसाठी किंवा आमच्या भारतासाठी लाभाचा आणि आशीर्वादाचा होऊ दे. आणि नेहमी एकमेकावर प्रेम करावं, एकमेकावर प्रीती करावी, एकमेकांना सहाय्य करावं आणि एकमेकांना मध्येच हात पुढे घेऊन देऊन त्यांनी प्रत्येकाला पुढे जावं म्हणून प्रत्येकाला ते सहाय्य करू. प्रभू प्रार्थना करतो आताच न्यूज मध्ये आम्ही बघितलं की करप्शन मध्ये भारत देश अव्वल स्थानामध्ये आहे. प्रभू आम्हाला दुःख वाटतं की या गोष्टी ऐकून, पण प्रभू प्रार्थना करतो की करप्शन निघून जावं आणि प्रत्येकाला ज्ञान सतत विवेकबुद्धी प्राप्त व्हावी. जे काही करतात प्रभू ते चुकीचं आहे त्याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून प्रभू अशा प्रत्येकाला ज्ञान बुद्धीची आशीर्वाद होते. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना करतो आम्ही सर्व मंडळीसाठी, शाळा मंडळी तुझ्या हातामध्ये घे, नंदुरबार मंडळी तुझ्या हातामध्ये घे, उदयाश्वर मंडळी तुझ्या हातामध्ये घे व जे आमचे सर्व जे प्रियजन आहेत ज्या ज्या ठिकाणी सेवा करतात, ज्या ज्या मंडळीमध्ये जात आहेत त्या प्रत्येक तुझ्या हातामध्ये घे. ही मंडळी एकच आहे आणि तुझं कार्य प्रभू अनेक ठिकाणी आम्ही करतो म्हणून प्रभू ही जी सेवा करत असताना तुझी कृपा देतो प्रभू आणि मंडळीला देखील प्रभू तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भर आणि तुझं कार्य पुढे घेऊन जात असताना प्रभू मंडळीच्या प्रत्येक सदस्यांना तू सहाय्य कर. कारण सदस्य हे वेगळे नाही तर मंडळीमध्ये एक अवयव आहे म्हणून प्रत्येकाने एक विचार करीत आत्म्याच्या द्वारे सामर्थ्याने प्रत्येकाने एक होऊन एकजूट होऊन पुढे जावं म्हणून प्रभू सहाय्य कर. मंडळीतल्या एकही सदस्याला जर त्रास आहे किंवा हरलेला आहे तर ते म्हणजे मंडळीमध्ये
आम्ही ती कमतरता आम्हाला बघायला मिळते. म्हणून प्रत्येकाने एकमेकांसाठी प्रार्थना करावी, प्रत्येकाने एकमेकांना आध्यात्मिकतेने पुढे घेऊन जा, आध्यात्मिकतेने सहाय्य करा. म्हणून प्रभू तुझी कृपा द्यावी. प्रभू आम्ही एकाच ठिकाणी राहतो आणि प्रभू म्हणून एका भावनेने, एका जीवाने आणि एका आत्म्याने आम्ही ऐकून तुझी स्तुती, तुझी महिमा करावी. म्हणून तू सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो जे प्रियजन आजारी आहेत, सुलक्षणाबाई मार्ग आहेत, मनीषा गॅरेसन आहेत, शिवलेन सर्वे सर आहेत व जे अजून कोणी आमची इतर प्रियजन आहेत जे आजारी प्रभू, अशा प्रत्येकाने तुझी कृपा द्या. प्रत्येकांना आरोग्य देऊ दे, कारण आरोग्य देणारा परमेश्वर तू असेल. म्हणून प्रभू आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा असू दे. जे प्रभू आम्ही प्रार्थना करतो पुढच्या रविवारी विधी आहे, विधी देखील आशीर्वादित कर. दुसरा रविवार प्रभू आम्ही साजरा करू, त्यावर देखील तुझी कृपा देतो. प्रभू जे ऑनलाईन मननचिंतन आहे संध्याकाळी प्रभू ते देखील तुझ्या हातामध्ये घे, सर्व आशीर्वादित कर. आणि प्रभू जे लग्न आहे ते लग्न देखील तुझ्या हातामध्ये घे, देखील तू आशीर्वादित कर. तुझी कृपा दया करू आणि प्रभू तुझं नाव आदित करून सौदी. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून आमेन. यावेळेस काय सूचना सांगतो. पुढील रविवारी आगमन समयाचा दुसरा रविवार असेल, तर आपण प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत राहा. आपल्या प्रियजनांना देखील सांगा की दुसरा रविवार आहे, तर प्रत्येकाने या आणि आपली उपस्थित दाखवा. देवाची महिमा आपण करणार आहोत. आपल्याला आनंद आहे की आपण प्रत्येक जण एकत्र आलो. पण माझे काही फ्रेंड आहेत, काल परवा त्यांच्यासोबत गोष्टी झाल्या आणि ते बोलले की सागर आमच्या ठिकाणी तर लॉकडाऊन चालूच आहे आणि स्टुडंट या ठिकाणी थंड वातावरण आहे, आनंद करत आहेत, पण त्यांना बाहेर निघता येत नाही. तर त्यांची ऑनलाईनच भक्ती, आजची भक्ती की त्यांची ऑनलाईन आहे. तर म्हणून प्रार्थना करा की सर्व ठिकाणी ह्या गोष्टी बंद व्हाव्या. म्हणजे करोना चालू आहे तो नाहीसा म्हणून आपण प्रार्थना करू. देवासाठी हे अशक्य नाही, देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. पण आपण विश्वासाने अधिक त्याकडे प्रार्थना करूया, कारण एकच आशा आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ना, बाकी बोलायचं नाही. अजून जरी वॅक्सिन निघालं नाही, पण आपली आशा आहे की 100% वॅक्सिन आपल्याला भेटेल आणि आपण ह्या कोरोनापासून वाचू. पण त्यासाठी किती रिसर्च करायला लागत आहे, किती अभ्यास करून त्यांना पुढे जावं लागत आहे. तर आपला विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टी सहाय्य करून मदत करेल. आपली आशा एकच आहे, म्हणून आशा धरून आपण पुढे जाणार आहोत. त्याचप्रमाणे पुढच्या रविवारी प्रभू भोजन विधी देखील होईल. तर त्यासाठी 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे या ठिकाणी. म्हणजे नेहमीप्रमाणे जे पशुच्या घरून ते विधीचं सर्व साहित्य करून आणतात, या ठिकाणी ठेवतात, नंतर ते आपण विधी काढतो. पण या ठिकाणी दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही आपल्या घरूनही बनवून आणू शकता, जसं ऑनलाईन आपण आता बनवून घेत आहोत. म्हणजे असं काही डाऊट नको किंवा काही विचार नको, अरे काय कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण हात एकमेकांचा हात तिथे लागल किंवा आपण घ्यायला नको. असं नाही की इथूनच बनवून घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरून आणा, तुम्ही सोबत ठेवा, जसं या ठिकाणी करत त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे ना. त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रभू ख्रिस्त आशीर्वाद देणार आहे आणि त्यानेच आपण त्याच्या आठवणीमध्ये या सर्व गोष्टी करणार सांगितल्या. म्हणून आपण आपल्या घरी आपल्या कुटुंबासमोर त्या ठिकाणी बसा आणि आपल्या कुटुंबाबरोबरच ती विधी तुम्ही घेऊ शकता. 2 ऑप्शन आहेत, एक प्याला आणि भाकर ठिकाणी आहे. दुसरा ऑप्शन आहे तुमच्यासाठी, तुमच्या इच्छेवर आहे. तुम्ही घरी कोणताही ज्यूस तुम्ही बनवून आणू शकता आणि चपाती किंवा बिस्किट तुम्ही घेऊन येऊ शकता. सायंकाळचे ऑनलाईन मननचिंतन सोमवारी रेव्हरेंड अनुपळवी, मंगळवारी रेव्हरेंड जी जेकर, बुधवारी रेव्हरेंड सुजित चव्हाण हे पुण्यावरून लाईव्ह असते, गुरुवारी मी स्वतः पास्टर सागर कालूर आणि शुक्रवारी रेव्हरेंड शांतू मसाळे. रेव्हरेंड सुजित चव्हाण हे पुण्यावरून बोलते आणि रेव्हरेंड शांतू मसाळे हे बॉम्बे हेड म्हणून बोलतील. हे सायंकाळचं मनन ठीक 6 वाजता चालू आहे. तर म्हणून फेसबुकला जसं आपल्या ग्रुपला तर आपण शेअर करतोच, पण तुम्ही जर सर्व ऑनलाईन राहिले तुम्हाला देखील तो आनंद किंवा आशीर्वाद प्राप्त होईल. विवाह घोषणा आहे, पण ती फक्त मी थोडी सांगतो की श्री शैलेश नाईक यांची मुलगी आहे, कुमारी सिमरन शैलेश नाईक या मुलीचा
10 डिसेंबरला लग्न होणार आहे, म्हणून सर्व भारताच्या किंवा आपल्या देशाच्या नियमाप्रमाणे आता कोरोना आहे म्हणून त्या नियमाप्रमाणे या लग्नाचे सर्व विधी पार पडणार आहेत. पण सर्वांना विनंती आहे की सर्वजण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा शैलेशदाससाठी व त्याच्या कुटुंबासाठी की देवाला प्रत्येकाला सहाय्य करा, मदत करा. किंवा ह्या लग्नासाठी तुम्हाला आक्षेप असेल तर कृपा करून तुम्ही मंडळीचे जे अध्यक्ष आहेत किंवा पालक वर्ग आहे तुम्ही त्यांना सांगू, ते पण लेखी स्वरूपामध्ये सांगू शकतात. कृपया करून सर्वांनी या कुटुंबासाठी प्रार्थना आपली आठवण ठेवायची. आपल्याला माहिती आहे की पुढची जी भक्ती आहे तो भक्तीचा क्रम किंवा जो झेरॉक्स आहे तुम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे. पुढे देवाची भक्ती देखील ठीक 11 वाजता होईल, त्याची देखील दखल प्रत्येकाने घ्यायची आहे. पुढच्या रविवारी आपण विधी देखील घेणार आहोत. यावेळेस आपण दान घेणार आहोत आणि दानाच्या वेळेस आपण एक गीत गाऊ. विजय संगीत गाय नंबर 148. तन मन धन प्रभू तर वचन विनंती करतो की जे गाणारे पुढे येतील. बचन ही आपण दानासाठी आहे वर्गासाठी देखील प्रार्थना करू. आणि या आठवड्यामध्ये कोणाचे वाढदिवस आहे का? नसत आपण प्रार्थना करू. प्रभू मी तुझ्या आभारी आहे कारण तू आशीर्वाद देणारा आणि सहाय्य करणारा परमेश्वर तू महान आहेस. प्रभू आशीर्वाद तू आम्हाला दिला
त्या आशीर्वादामधून प्रभू आम्ही या दानाच्या रूपाने प्रभू आम्ही तुझ्या मंडळात टाकीत आहोत आणि म्हणून प्रभू या दानाचा उपयोग कर राज्याच्या वाढीसाठी तुझी स्तुती तुझी महिमा व तुझी आराधना करण्यासाठी उपयोग करून घे व तुझा गजर व तुझी आराधना तुझी महिमा म्हणून प्रभू तू सहाय्य कर प्रभू जे वचन आमच्याकडे ते वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तुझं नाव उचलत होते ही प्रार्थना शिकवणात केली म्हणून आहे आमेन. या आपण यावेळेस देवाच्या वचनाकडे वळूया. यावेळेस पहिल्या पेत्राचा पहिला अध्याय आणि वचन 3 ते 5. पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय वचन 3 ते 5. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असो जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वचन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. बघा पहिली मेणबत्ती आज आपण या ठिकाणी पेटवलेली आहे आणि आपल्या प्रत्येकाला आनंद आहे की ज्यावेळेस पहिली मेणबत्ती भेटते त्यावेळेस तुम्ही मी हा विचार करतो की नाताची सुरुवात झालेली आहे. असं या ठिकाणी कोण आहेत की त्यांना नाताळाबद्दल आनंद नाही? असे किती जण या ठिकाणी आहेत की त्यांना नाताळ साजरा करायला आवडत नाही? असे किती जण आहेत की त्यांना नाताळाच्या दिवशी जो फराळ बनवतात तो फराळ बनवणं देखील आवडत नाही? असं कुठंच आपल्याला किंवा अशी कोणतीच फॅमिली आपल्याला आढळणार नाही. प्रत्येकाला आनंद आहे हो. असं सांगतो का की नाता 2 वर्षापूर्वी साजरा केलेला बरा होता, आता काही गरज नाही? प्रभूचा जन्म झाला, तो झाला, त्या जन्म झाला, तो मोठा झाला, त्याने आपल्याला वधस्तंभ उचललं, त्याने आपल्यासाठी तो मरण पावला, परत आपल्यासाठी जिवंत झाला, तो स्वर्गात आहे, तो आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे. नाता साजरा करायची काय गरज आहे? ज्यावेळेस आम्ही असा विचार करत नाही तर आम्ही हा विचार करतो की नाताळ आला म्हणजे ते कॅरेक्टर मरियाचं असो, योसेफाचं असो, की ते मेंढरं चालणारे ते शेफर्ड असो, मेंढपाळ असो, की ते मेंढराचं कॅरेक्टर असो, गॅब्रिएल देवदूत असो, कोणीही असो, तो एक आनंद आहे हो आपल्यामध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही आनंदाने रोल करतो त्यावेळेस आम्हाला कोणी सांगत नाही की अरे तू रोल हा मागच्या वर्षी केला तर या वर्षी तू करू नको. आनंद आहे. मला आठवतं की योसेफाचा रोल 9वी ते FIBA पर्यंत शाळेमध्ये मीच केलेला असतो. अगोदर आम्ही मेंढर बनलो, अगोदर आम्ही डुकरं बनलो की जे भूत काढले डुकरं कसे पळायचे, कसे आम्ही डुकरं बनलो, इथे तिथे पळायचे. तो आनंद आहे आणि त्या आनंदाने आम्ही नाताळ साजरा करत पुढे जातो. नाताळ आला म्हणजे आपल्याला तयारी लागतो, कपडे घ्यायला, कुठे कपडे घ्यायला जायचं पहिले विचार करतो, कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे आपण विचार करतो. आणि अजून हा विचार करतो की ते सेम ड्रेस दुसऱ्याकडे नसावे, तो पण आम्ही विचार करतो. हा आनंद आहे. हे आनंदाला लिमिट नाही, लो लिमिट. आनंदाने आम्ही पुढे जातो, आनंदाने आम्ही एकमेकांना भेटतो. कॅरल सिंगिंगचे लेकरं आले तर आम्ही त्यांना काहीतरी देतो. अरे आमच्याकडे किती लेकरं असतो
आम्ही त्याला डोनट दे, करंजा दे किंवा चहा दे किंवा त्यासाठी काहीतरी बनवून ठेवतो. आम्ही विचार करतो की अरे 20 लेकरं आले आहे, 20 लेकरांना डोनट करंजा दिलं म्हणजे आमच्या एका महिन्यासाठी पुन्हा निघून जाईल. आम्ही हा विचार करत नाही. आनंद आणि आनंद आम्हाला कसं काय प्राप्त झाला? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी आशा, जिवंत आशा तुम्ही मी ठेवली, जी पूर्णत्वाची आशा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला आहे. की आशा ठेवून तुम्ही मी पुढे जात आहोत का? चर्चला एकत्र येणं, मित्रांसोबत फिरणं, ड्राम्यासाठी तयारी करणं. लेकर आतापासून विचार लागले, सागर दादा किंवा सागर सर आपण कॅरेट सिंगिंगला निघायचं. त्यांना काहीच घेतलं नाही, करोना आहे किंवा काय नाही. त्यांना फक्त एकच की आम्हाला कॅरेट सिंगिंगला जायचंय. त्या डेकोरेशन त्यांची तयारी पण करून दिली बघा, लेकरांनीच पाडलेले सर्व. अजून ते कार्ड वगैरे तयार करतात. हा आनंद आहे. अहो जो आनंद आम्हाला लेकरांच्या त्या उत्साहामध्ये किंवा त्याच्या प्रिपरेशन मध्ये आम्हाला बघायला भेटत आहे, हा आनंद कसा आला, कुठून आला? त्याचं कारण एकच आहे, जी आशा तुम्हाला मला प्राप्त करणे ती प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त करणे, ही जिवंत आशा आहे. रवी झकरिया यांचा संदेश ऐकत असताना ते बोलले की आशा तुम्ही विकत घेण्यासाठी इकडे जातात. एखाद वेळेस एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जातात की आशा आम्हाला विकत पाहिजे. पण पवित्र शास्त्र असं एकमेव आहे की ज्या ठिकाणी आशा आम्हाला फुकट भेटते, फ्री. You don't have to pay single amount for this. एक नया पैसाही आम्हाला या आशेसाठी भरण्याची गरज नाही. जर तुम्ही आणि मी 4 शुभवर्तमान वाचले तरी तुम्हाला मला बघायला भेटतं की आशा ही तुम्हाला आणि मला फुकट भेटल्या, फ्री भेटलेल्या आहे. आणि म्हणून आज आपली पहिली कॅन्डिडेटचा अर्थ हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्तापासून आम्हाला जिवंत आशा प्राप्त झालेली आहे. आणि ती आशा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला परत घेण्यासाठी येणार आहे. आणि जो शास्त्रभाग तुम्ही मी वाचता त्याच्यामध्ये पेत्र तेच सांगत आहे की जी आशा प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे त्याने आपल्याला महादेवानुसार येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. बघा ही जी आशा आहे, ही आशा आम्ही कुठेच विकत घेऊ शकत नाही. करोना अशा प्रकारची करोना घेऊन आला की सर्वजण देवाकडे लक्ष लावू लागले. नाही रियालिटी बरोबर. जसा करोना आला, जसं चर्च बंद झालं तर प्रत्येक जण हाच विचार करते की चर्च कशाला बंद केलं. अहो चर्च बंदच कुठे झालं. अशा लोकांसाठी चर्च बंद आहे की ज्यांना अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालीच नाही. अहो चर्च म्हणजे तुम्ही आणि मी, मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी. आणि धन्य आशा तुम्हाला मला कुठून प्राप्त झाली? प्रभू येशू ख्रिस्तापासून. अहो हे बिल्डिंग किंवा हे बंद होऊ शकतं पण देवाचं वचन हे कधीच थांबू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही मी हा विचार करण्याची गरज आहे की अशा वेळेस बोलणारे भरपूर राहतील पण प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत येणारे थोडक्याच राहतील. आणि म्हणून जी धन्य आशा तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या येण्यामध्ये प्राप्त होणार आहे ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही मी झटायला पाहिजे, धाव घ्यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. आपले पाऊल आम्हाला टाकायचे आहे पण रडा, आक्रोश करा, देवाकडे प्रार्थना करा, देवाला सांगा देवा माझा बंधू किंवा माझी बहीण किंवा माझं कुटुंब आज हरवलेलं आहे. पत्र जर तुम्ही मी बघितलं व्यवस्थित तर पाऊल त्या ठिकाणी समृद्धीसाठी प्रार्थना करत नाही. पाऊल त्या ठिकाणी लोकांसाठी प्रार्थना करत आहे, मंडळीसाठी प्रार्थना करत आहे यासाठी की त्यांना पश्चाताप हृदय प्राप्त व्हावं म्हणून. त्या सर्व गोष्टी सोडाव्या आणि चांगल्या गोष्टी धराव्या. त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठेच नाही हो. जर कोणी तुम्हाला मला विचारलं, आपल्याला कोणी विचारले की तुम्ही आशा
किंवा आशा काय आहे? किंवा तुम्हाला कोणी विचारले की तुमच्या लेकरापासून तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय आशा बाळगता? तर प्रत्येक जण हा विचार करत की माझ्या लेकरांनी पर्टिक्युलर ह्या गोष्टी प्राप्त करायला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची आशा आहेत आपल्या लेकरांप्रती आणि प्रत्येक लेकरांची आशा आहेत आपल्या आई वडिलांप्रती. त्याचप्रमाणे तुमची आणि माझी आशा आहे देवाप्रती. आणि देव आणि प्रभू सुद्धा आपल्याकडे बघत त्याची इच्छा हीच आहे की सर्व माझ्या लेकरांनी माझ्या बरोबर राहावं. कारण आम्ही अंधारामध्ये चालणारे लोक नाहीत, आम्ही प्रकाशामध्ये चालणारे लोक आहेत. म्हणून यशया 9:2 मध्ये असं म्हटलं आहे, अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. प्रकाश, आशा. जो प्रभू ख्रिस्त तुम्हाला मला चालणार आहे, त्या प्रभू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला आशा प्राप्त झाली आहे. ही पुनरुत्थानाची आशा आहे. मरणानंतर देखील तुम्हाला मला एक जीवन आहे, ही एक ती आशा आहे. बघा जसं येशूवर विश्वास करणारा एक मोठी आशा प्राप्त झाली. जसं लाजर मृत्यू पावला, पण त्याची बहीण का सांगायची? ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताकडे गेले त्यावेळेस ते काय बोलले की येशू त्या ठिकाणी राहिला असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि नंतर आम्ही बघतो की प्रभू ख्रिस्ताने गेला जरा बाहेर आहे आणि त्यावेळेस लाजर बाहेर होतो. आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताने योहान 11:25 मध्ये की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जिवंत राहील. ही धन्य आशा, ही धन्य आशा तुम्हाला मला आपल्या विश्वासाने प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण एक वचन वाचू, दानिएल 12:2 वाचा. करा अविराम. दानिएल 12:2. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळाचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळाचा धिक्कार मिळविण्यास उठतील. बघा ही धन्य आशा आहे, पुनरुत्थानाची आशा, जी तुमच्या आणि माझ्याकडे, जी तुम्ही आणि मी. आशा म्हणजे पुढील गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो की पुढील किंवा भविष्यामध्ये या गोष्टी होणार आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकडे तुम्ही आणि मी अधिक लक्ष लावण्याची गरज आहे. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. असा ठाम विश्वास तुमचा आणि माझा आहे. असा ठाम विश्वास देखील आहे की जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला स्वर्गीय वारिस देखील प्राप्त झालेला आहे. ख्रिस्ताचे भागीदारी असण्याची आशा. बघा एफेसकरास पत्र 3 अध्याय वचन, सॉरी इब्री 3:14 वाचा. इब्री 3:14. कारण जर आपण आपणाला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंश भाग आहे. बघा ख्रिस्तामध्ये आहे. हा जो भाग आहे किंवा ही भागीदारी आहे हे ख्रिस्तामध्ये आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला भागीदारी प्राप्त होईल तो आनंद काय आहे? तो आनंद कसा आहे? अद्भुत आहे. त्या आनंदाची व्याख्या किंवा शब्दामध्ये तुम्ही मी प्रकट करू शकत नाही. ख्रिसमसच्या दिवशी मी तुम्हाला विचारलं, लक्षात ठेवा, मी विसरून तुम्ही मला आठवण द्या. तुम्हाला आनंद का होता एवढा? फक्त मी एवढं विचारलं, तुम्ही मला उत्तर द्यायचं त्यावेळेस. तुम्हाला आनंद का एवढा होता? एका दिवस आम्ही आमच्या शब्दामध्ये सांगू शकत नाही. एका दिवस आम्ही सांगू की प्रभूचा जन्म झाला, तो आमच्यासाठी आला, त्याने वधस्तंभ उचलला, तो आमच्यासाठी मरण पावला, म्हणून आम्हाला आनंद आहे. बघा शब्दामध्ये आम्ही हा आनंद व्यक्त किंवा प्रगट करू शकत नाही. पण जो आनंद आपल्या चेहऱ्यावर असतो तो आनंद सर्व गोष्टी सांगून देतो की ह्या व्यक्तीच्या मनामध्ये आज काय, ह्या व्यक्तीला एवढा आनंद काय. म्हणून ही धन्य जी आशा आहे, ही धन्य आशा तुम्हाला मला प्राप्त झाली आहे.
तारणाची आशा. इब्री 6 वाचा. जरी आम्ही असे बोलतो तरी प्रिय बंधूंनो, तुमची स्थिती ह्यापेक्षा चांगली व तारणाकडे नेणारी आहे, असाच आम्हास तुम्हाविषयी भरोसा आहे. बघा, ही तारणाची जी आशा आहे, ही तारणाची आशा आज तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे. तारण, सुटका, मोक्ष ना, बंधनं सोडणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व गोष्टीपासून ज्यावेळेस आम्ही मागे येतो, ती गोष्ट म्हणजे पाप आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पुढे जातो ते म्हणजे आम्हाला तारणाची आशा आहे. आणि ज्यावेळेस तारणाची आशा तुम्हाला मला प्राप्त होते, त्यावेळेस तुम्ही मी सांगतो की आम्हाला स्वर्गाचे राज्य प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पेत्र सांगतो, त्यावेळेस पेत्राकडे देखील आम्हाला बघण्याची गरज आहे. ज्यावेळेस पेत्र सांगतो, त्यावेळेस तुम्ही विचार करण्याची गरज आहे की ह्या ठिकाणी पेत्र का सांगत आहे की तुम्हाला ती आशा प्राप्त झालेली आहे किंवा होणार आहे. का सांगत आहे? कारण तो एक मासे पकडणार होता. तुम्ही विचार कराल की आशेचा आणि मासे पकडण्याचा काही प्रश्न आहे. बघा, परत एकदा वचन वाचतो. पहिले पेत्र 1:3-5. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असतो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. ज्यावेळेस जहाज आम्ही थांबवतो त्यावेळेस आम्ही काय करतो की एक अँकर किंवा एक जे त्याला मराठीमध्ये काय सांगणार मला, लग्न. ज्यावेळेस आम्ही ते अँकर, ज्यावेळेस आम्ही जहाज मधून बाहेर येतो किंवा आम्ही ज्यावेळेस किनाऱ्यावर घेऊन येतो, त्यावेळेस त्या अँकर आम्ही पाण्यामध्ये टाकतो का, की जहाज आमची हलू नये म्हणून, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. आणि पेत्र त्याच प्रकारे आम्हाला सादर करत आहे किंवा सांगत आहे की जी धन्य आशा जी आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, ती आम्हाला न हरवणारी आहे, जी पकड ठेवते, जी मजबूतीने आम्हाला एका ठिकाणी थांबवून ठेवते, आम्ही हरवू नये म्हणून. एका लेखकाने असं सांगितलं, म्हणजे रवी जगतांचं ऐकत आहे, त्याशी बोलले की धन्य जी आशा आहे, ही आशा तुम्हाला फक्त फलदायी करत नाही, सर्व प्रकारचे जगातले आशीर्वाद तुम्हाला देत नाही, त्याचा अर्थ हा नाही. जी ख्रिस्तामध्ये जी आशा आहे, ती आशा म्हणजे त्या शिष्यांप्रमाणे, जे शिष्य एवढ्या महासंकटामध्ये देखील ज्यावेळेस पर्सिक्युशन होत होतं, ज्यावेळेस छळ होता, ज्यावेळेस त्यांना मारण्यात आलं, त्यावेळेस देखील ते विश्वासामध्ये मजबूत उभे राहिले. ती मजबूती, त्या मजबूतीबद्दल पेत्र या ठिकाणी सांगत आहे. जी धन्य आशा आहे, ती आशा एक प्रकारे तुम्हाला मला मजबूत करते, भक्कम करते, यासाठी की तुम्ही मी हलू नये म्हणून. या धन्य आशाबद्दल पेत्र या ठिकाणी तुम्हाला मला सांगत आहे. बघा, जे भविष्य जुन्या करारामध्ये झाले ते त्याची पूर्तता आम्हाला नवीन करारामध्ये बघायला भेटते. जी ख्रिस्तामध्ये जी आशा आहे, ती आशा नवीन करारामध्ये आम्ही बघतो पुढे जातो. आणि म्हणून मी तुम्हाला एकदा सांगल की आशा आम्हाला विकत प्राप्त करण्यासाठी लोक बोलवतील की या तुम्हाला आशा प्राप्त होईल, एवढी रक्कम भरा, एवढ्या गोष्टी करा, अशा प्रकारच्या गोष्टी करा, अशा प्रकारच्या गोष्टी नका करू. पण पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचलं, 4 शुभवर्तमान त्या ठिकाणी तुम्हाला मला बघायला भेटते किंवा कळते की धन्य आशा आम्हाला प्राप्त होते. अद्भुत आहे का? कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत आहे. आणि म्हणून विश्वासामध्ये मजबूत राहा, विश्वासामध्ये भक्कम राहा. यासाठी जी धन्य आशा आहे, ती पुढील गोष्ट आम्हाला दाखवतात. आणि पुढील गोष्ट म्हणजे कोणती? जो दानाला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुमच्या मायासाठी येणार आहे. ख्रिस्तामध्ये जी आशा आहे, ती आम्हाला प्रतीक्षा करण्यासाठी मजबूतीने आम्हाला पुढे घेऊन जाते. ख्रिस्तामध्ये जी आशा आहे, ती आम्हाला स्वर्गाचे राज्य प्राप्त करण्यासाठी आम्हाला मदत करते. ख्रिस्तामध्ये जी आशा आहे, ती आम्हाला कधीच निराश करत नाही. लक्षात ठेवा,
आणि पुढे चालला. का? कारण प्रभू ख्रिस्त आतून मला घेण्यासाठी आले. तयारीला लागा, आनंद करा. ख्रिसमस हा दुःख करण्यासाठी नाही हो, ख्रिसमस हा आनंद करण्यासाठी. ख्रिसमस हा मला कोण एका ठिकाणी लटकून किंवा तो निराश होऊन फिरण्याची गरज नाही हो, आम्हाला आनंद करण्याची गरज आहे. मी हे सांगत नाही की नवीन कपडे नाही भेटले म्हणून आम्ही आनंद करू, नाही. कोणतेही कपडे घाला पण आनंद करा. का? कारण ख्रिसमस हा आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा सण आहे. ख्रिसमस असा एकमेव आहे की संपूर्ण जगामध्ये साजरा होतो. कुठं तो? संपूर्ण जगामध्ये, फक्त शाळांमध्ये नाही, फक्त नंदुरबारमध्ये नाही, फक्त भारतामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये. आणि म्हणून जर संपूर्ण जग आनंद करत आहे तर आपण देखील त्यांच्याबरोबर आनंद करण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर लक्षात ठेवा, पहिली मेनमध्ये आपण पेटवली, यासाठी आपण तयारी करायची. तयारी आम्हाला कशी करायची? आपल्या मनाची, आपल्या हृदयाची. यासाठी जर आमचं मन, हृदय स्वच्छ, शुद्ध, पवित्र आहे, म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये कोण बसतो? तो पवित्र देव आहे. चला, त्या पवित्र देवाला आपण आपल्या हृदयामध्ये ठेवू आणि आपलं जीवन हा ख्रिसमस साजरा करत असताना आनंदाने साजरा करू. का? कारण आमचा देव हा पवित्र आहे. हा ख्रिसमस साजरा करत असताना आम्ही आनंदाने करू. का? कारण आम्हाला स्वर्गाचे राज्य मिळणार आहे. हा ख्रिसमस आपण आनंदाने साजरा करू. का? कारण प्रभू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये बसतो आणि स्वर्गाच्या राज्यात मी प्राप्त करणार आहे. या आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण प्रभू शिकवली प्रार्थना जागरूक करावं आणि प्रभू शिकवली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊन आपण सुगंध वेगळी जाणार. प्रभू तुझे आभार आहेत कारण सहाय्य करता मदत परमेश्वर आहेस. तुझी कृपा, तुझी दया तू आमच्यावर रोज रोज सहाय्य करत त्याबद्दल देखील आभार आहे. अद्भुत देव हा अद्भुत कार्य करणार आहे. म्हणून प्रभू या अद्भुत कार्याबद्दल तुझे आभार आहे. सामर्थ्यशाली परमेश्वर, सामर्थ्यशाली देवा तुझे आभार आहे की जी पुरुषाची जी आशा तू आम्हाला दिली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार आहे. धन्य तो जो पुरुष जो दुर्गाच्या पद्धतीने चालत नाही. हो प्रभू आम्ही धन्य झालेलो आहोत कारण धन्य आशा आम्हाला प्राप्त झाल्या. का? कारण जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जिवंत राहील. प्रभू तुझ्या वचनाबद्दल आम्ही आभार आहे, तुझ्या कार्याबद्दल आम्ही आभार आहे. आम्ही आता तयारीला लागलो, ख्रिसमसच्या तयारीला लागलो. हा तयारीचा जो दिवस आहे प्रभू आम्हा प्रत्येक कुटुंबासाठी आशीर्वाद कर. शाहरुख मंडळीसाठी, नंदुरबारसाठी, दुधायसाठी व प्रत्येक जो प्रियजन या ठिकाणी ऐकतील त्या प्रत्येकासाठी प्रभू हा तयारीचा दिवस तू आनंदित कर, आशीर्वादाचा कर आणि प्रत्येकाच्या कृपेने तू पुढे घेऊन जा. ही प्रार्थना शिक्षणात केली म्हणतोय. आपण आपल्या जागेवर बरोबर आहे शिकवली प्रार्थना म्हणून आशीर्वाद हे आमच्या सरकारतील विद्या तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची करास आणि जसे आम्ही आपल्याला समजून शकतो तसेच काम तुझ्या आम्हास आणि आम्हास कष्ट नको तर आम्हास कारण की राज्य समाधान हे सर्व काळ आणि आपल्या तारणाऱ्या प्रवेशाची कृपा देवाची प्रिय आणि पवित्रतेची गोड संगती या ठिकाणी जमलेल्या आम्ही सर्व प्रिय जनांबरोबर शाहरुख मंडळी या प्रिय कुटुंबांबरोबर देवाची मंडळी आणि देवाने निवडलेल्या राष्ट्रीयाबरोबर आता सदा सर्व काळ असो. आमेन.